सकाळी उठले की यांची आरती पूजा काही ना काही चालू होते. आज तर माझ्या आजीची आरती पूजा सगळं आटपून मंदिरात निघाली होती. माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही, कारण मी लेट उठले म्हणून. तर नमस्कार. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. ही माझी आजी आहे. मंदिरातून आल्यावर गाईला घास भरवायचा, त्याच्यानंतर तिचे बरेचसे नियम असतात. आणि आज तर मी जास्त शूट नाही केला, कारण दुपारी एकदम जेवण झाल्यानंतर हे आजी ना ते सगळ्यांसाठी पान काढून देत होती. त्याच्यानंतर आम्ही अमरावतीला आलो. गांधी चौकात ॲटोनी आलो. तर तिथून तखतमल मध्ये गेलो ॲटो करून. मार्केटमध्ये जायचं होतं, थोडंसं सामान आणायचं होतं. त्यासाठी गेलो आणि तिकडून यायला रात्रच झाली. तर आल्यानंतर मी बसली आणि पाय धुतले नाही आणि तशीच बसली. म्हणून आजी माझ्याकडे पाहत होती की हिने पाय धुतले नाही, तशीच बसली. कारण तिची आरती चालू होती. त्याच्यानंतर सगळेजण आले, पाहुणे आले आमच्याकडे. ही माझी मोठी आई आहे, हे माझे मोठे बाबा आहे. त्याच्यानंतर माझी बहीण आहे, तिचे 2 मुली आहे आणि तिच्याकडचे हसबंड म्हणजे तिचे हसबंड ते आले होते. आणि हे महाशय नाराज झाले होते, कारण यांच्यासाठी मी चॉकलेट आणली नव्हती. त्याच्यानंतर सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर झोपायच्या वेळेस छान रायबा उठला होता. तर सगळेजण रायबासोबत खेळत होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आम्ही त्यांना नागपूरला जायचं होतं, म्हणून जेवणाचं केलं. जेवण झाल्यानंतर सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर आजींना सगळ्यांसाठी परत पान काढून दिले. सगळ्यांचे पानं वगैरे खाणं झाल्यानंतर त्यांची जायची तयारी झाली. असे सगळ्यांनी नमस्कार केले आणि हे महाशय ज्यांच्यासाठी पाहुणे आले होते तेच उठायचं नाव घेत नव्हते. तरी त्यांना जबरदस्तीने माझ्या मोठ्या बाबांनी घेतले. आणि त्याच्यानंतर या मुलांचे जेवण राहिले होते. हे माझे मामे भाऊ, मामे बहिणी आहेत. त्या आल्या होत्या. तर त्यांचे सगळ्यांचे जेवण झाले आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सहजच म्हटलं, की गनोजा देवीला जायचं म्हणून. इथे म्हणजे भातकुलीच्या जवळ-जवळ 8 ते 10 किलोमीटर अंतरावर गनोजा देवीचं छान मंदिर आहे. तिथे आम्ही गेलो. महालक्ष्मी आहे तिथे. तर तिथे आम्ही गेलो. बघू शकता तुम्ही, छान परिसर आहे. हे भव्य दिव्य असं कोरीव काम केलेलं प्रवेशद्वार आहे. त्याच्यानंतर समोरही मोठा छान असा परिसर आहे. त्या परिसरामध्ये त्या 9 दिवसात या परिसरात खूप मोठी अशी यात्रा असते आणि या परिसरातील सर्व भाविक भक्त इथेच 9 दिवसात येतात. त्याच्यानंतर या महालक्ष्मीची, गणोजा देवीच्या महालक्ष्मीची कहाणी जर का तुम्हाला माहीत असेल, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर मी वेणी घेतली आणि छान देवीला शांतपणे अर्पण केली ती. त्याच्यानंतर शांत आम्ही या परिसरात बसलो आणि थोडा वेळ बसल्यानंतर सगळ्या देवांचं छान दर्शन घेतलं. तर इथे त्रिमुखी दत्त हे महालक्ष्मीची मूर्त आहे. इथे त्रिमुखी दत्त सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर एकमुखी दत्त आहे आणि त्यांच्या समोर महादेवाची पिंड आहे. आणि त्याच्या बाजूलाच समोर गेल्यानंतर नदी आहे आणि त्या नदीचे नाव काय आहे तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा. आणि घरी आलो. घरी आल्यानंतर चहा पाणी घेतलं, आरती वगैरे झाली. असा माझा दिवस गेला. हा व्लॉग कसा वाटला तुम्ही मला नक्की कळवा. लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. थँक यू.